सांगलीकरांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, कारण सांगलीमध्ये भारतीय लष्कराची तुकडी दाखल झाली आहे। सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेण्यात येते। आर्मीच्या 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये दाखल झाली। सांगलीमधील कृष्णा वाणा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय। विजय पाटील यांनी सविस्तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे, पाहूया। सांगलीच्या कृष्णेची पातळी ही जवळपास 40 फुटापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। सांगलीची इशारा पातळी ही 40 फूट आहे आणि आता इशारा पातळी कृष्णेने गाठलेली आहे। आता आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे आणि आपण पाहू शकता की हा सरकारी घाट आहे आणि या सरकारी घाटामध्ये सुद्धा जे छोटे मोठे मंदिर आहेत या पुराच्या पाण्याने या ठिकाणी या मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। जिल्ह्यामध्ये होणारा सततचा पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग त्यामुळे नदी पात्रामध्ये वाढ होत आहे। तसेच त्याचबरोबर कालपासून थोडा पावसाने ओसंती घेतल्यामुळे या ठिकाणी कृष्णेची पातळी ही हळूहळू या ठिकाणी वाढत आहे। आता कृष्णेची पातळी ही 39 फूट 7 इंच या अशी आहे। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने एक जवानाची तुकडी सुद्धा या ठिकाणी मागवलेली आहे। त्याचबरोबर सांगली शहरातील जवळपास 350 कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। दुसरीकडे सांगलीमध्ये पुराचा धोका पाहता आज मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।